मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता। पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत। पण ठीक आहे, तेही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद। छात्रों की गूंज नाम का इनका इवेंट है, वो करने जा रहे हैं। देखिए, छात्रों की गूंज है या राहुल गांधी अपनी जमीन तलाश रहे हैं, ये तो मैं नहीं जानता, लेकिन जो मुझे जानकारी है अगर वो एक ओपन इस प्रकार का इवेंट करते तो शायद ये छात्रों से संवाद होता। अभी पूना और पूना के आसपास जितनी कांग्रेसियों की संस्थाएं हैं, शिक्षा संस्थाएं, उन संस्थाओं की ही लड़कियों को रजिस्टर करना, इस प्रकार का आदेश दिया गया है। उनका ही रजिस्ट्रेशन करके उनको ही वहाँ पर एंट्री मिलने वाली है। तो कुल मिलाकर एक कंट्रोल्ड एनवायरनमेंट में ये कार्यक्रम होने वाला है और जो आइडियोलॉजी को मानते हैं ऐसे ही लोग वहाँ आए, ऐसा प्रयास होने वाला है। इसलिए छात्रों की गूंज हम इसको कहेंगे, लेकिन उसके साथ साथ कांग्रेसियों के माध्यम से जिनको बुलाया गया उनके साथ ये मोनोलॉग है, ऐसा मैं कहना चाहूँगा। मुख्यमंत्री महोदय हे काहीतरी आमच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बडबडले म्हणू का गडबडले म्हणू, तर गडबडले हेच योग्य आहे। आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की त्यांच्याच विचाराचे लोक बोलणार आहेत। त्याच्यात त्यांची काय चूक झाली, म्हणजे गफलत काय झाली की काही दिवसापूर्वी त्यांनी मोहन भागवतजींना बोलवलं होतं आणि मोहन भागवतजींनी ज्या काही विद्यार्थ्यांशी बोलले ते सिलेक्टिव्ह आणले होते, कोणी कोणी काय काय कसं कसं बोलायचे, त्यांचं ट्रेनिंग घेऊन आणलं होतं, त्यांना छोटी छोटी पुस्तकं वाचायला दिली होती आणि त्यांनी अशी एक फिक्सिंगचा एक सामना, मॅच फिक्सिंगचा सामना झेंझी आणि मोहन भागवतजींसोबत त्यांचा झाला होता। तशाच प्रकारचा त्यांचा कुठेतरी हाही कार्यक्रम असावा असा समज झाला असेल। मात्र हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे। त्यांना त्यांच्या परिवारातील कोणाला पाठवायचं असेल तर त्यांनी स्कॅन करून आल्या, त्यांचंही स्वागत आहे। हा काही वर्ग विशेषाचा नाही, पक्ष विशेषाचा नाही, जात धर्म विशेषाचा नाही, हा केवळ युवकांच्या भवितव्याचं असणारं चिंतन या ठिकाणी होणार आहे। मला असं वाटत होतं की मुख्यमंत्री जे आहेत ते LLB झालेले आहेत आणि ते उच्च विद्याविभूषित आहेत आणि बरंच काही काही मोठे मोठे भाषण देतात, त्यामुळे बारकोड काय आहे हे त्यांना माहीत असेल। मात्र प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायची, प्रत्येक गोष्ट कंट्रोल करायची असं 24 तास त्यांच्या मनात असतं। अहो मुख्यमंत्री महोदय, बारकोड जो आहे तो कंट्रोल होत नाही आणि बारकोडवर रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना आम्ही प्रवेश देतोय, याचा अर्थ हा सबके लिए खुला है, मंदिर है हमारा, ह्याच अनुषंगाने हा कार्यक्रम पुढे जात आहे। त्यामुळे त्यांच्या त्या दाव्यावर मी या ठिकाणी म्हणजे केविलवाण्या वाक्यावर मी या ठिकाणी मला हसावं का रडावं अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे त्यांचं हे वाक्य निराधार नाही तर नॉन टेक्निकल आणि हे अज्ञानपूर्ण आहे। त्यांनी आमच्यावर टीका करायला हरकत नाही, मात्र जरा ज्ञानपूर्वक माहितीपूर्वक त्यांनी टीका करावी एवढंच या निमित्तानं म्हणतो। आणि मुख्यमंत्र्यांचा पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांनी म्हणाले की काँग्रेस जमीन तलाशते हुए प्रोग्राम करावा, आमची जमीन आहेत आमच्याजवळ, मात्र तुमच्याच पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, म्हणून त्यांनी हे एका भयगंडातून केलेलं हे वाक्य आहे। एवढंच या निमित्तानं मी त्यांना देखील या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि ते सांगत असताना जळी काष्टी पाषाणी त्यांना फक्त राहुल गांधीच दिसतात आहे, त्यामुळे यावर अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।